तुम्हाला पण नारळी पौर्णिमा विशेष, पारंपरिक आणि अगदीच सोप्या पद्धतीने नारळी भात बनवायचा आहे का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. याच्यामध्ये मी उत्तम नारळी भाताची अगदी सविस्तर रेसिपी शेअर केली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ओला नारळ घ्यायचा, त्याचे काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटायचं आणि या ओल्या नारळाचा चव आणि दूध दोन्ही सेपरेट करून घ्यायचं. आता एका कुकरमध्ये साजूक तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये काही खडे मसाले घालून परतून घ्यायचं. मी इथे इलायची, दालचिनीचा तुकडा आणि लवंग हे तिन्ही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा तास भिजवलेला तांदूळ ॲड करायचा. मी बासमती तांदूळ घेतला आहे, तुम्ही कोणताही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि हा तांदूळ 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचा. भात शिजवताना त्याच्यामध्ये खडे मसाले ॲड केले की त्याला छान फ्लेवर येतो. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आपण बनवलेलं नारळाचं दूध घालायचं. तुम्ही हा नॉर्मल पाण्यामध्ये पण शिजवू शकता, पण नारळाच्या दुधाने छान चव येते आणि हे बनवायला पण एकदम सोपं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळ घालून थोडंसं पाणी घालायचं आणि त्याला बारीक वाटून एका सुती कपड्याच्या सहाय्याने त्याचा चव आणि ते नारळाचं दूध सेपरेट करायचं. झालं, एवढं सोप्या पद्धतीने बनतं. आता इथे तुम्ही बघू शकता आपला भात किती छान शिजलेला आहे. आता एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये साजूक तूप घालायचं. तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. मी मनुके आणि बदामाचे काप घेतलेत. ते परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण बनवलेला नारळाचा चव घालायचा. त्याला पण एकदम छान मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं. जास्त पण रंग बदलेपर्यंत नाही करायचं. मी इथे अर्धा तास भिजवलेला 1.5 वाटी तांदूळ वापरला आहे. पाऊण वाटी नारळाचा चव आणि 2 वाट्या नारळाचं दूध आणि कापलेला गूळ घ्यायचा. तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल त्याच्यानुसार तुम्ही घ्या. लो टू मीडियम फ्लेमवरती गूळ चांगला मेल्ट करून घ्यायचा. या नारळी भाताला अजून छान रंग आणि फ्लेवर येण्यासाठी तुम्ही केसरचं दूध पण वापरू शकता. मी नाही वापरलेलं. त्यानंतर जायफळ आणि इलायची पावडरसुद्धा वापरू शकता. मी फक्त भात शिजवतानाच अख्खी इलायची घातली होती. तुम्ही बघू शकता आपला गूळ छान मेल्ट झालेला आहे आणि किती सुंदर रंग आला आहे. आता आपण जो भात शिजवून घेतला होता तो याच्यामध्ये ॲड करायचा आणि सगळं एकदम छान मिक्स करून घ्यायचं. आणि अशा प्रकारे आपला एकदम सोप्या पद्धतीने नारळी भात बनून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे. तुम्ही पण लवकर जा आणि हा नारळी भात बनवून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा. ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.